नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BA भाग 2 सेमिस्टर 3 पेपर 3 भारतीय शासन आणि राजकारण यातील प्रकरण 2 भारतीय संविधानाची मूलभूत वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण यातील काही वैशिष्ट्ये बघितलेली आहेत। त्यामध्ये पहिलं सर्वात मोठं लिखित संविधान, दुसरं आपण बघितलं शक्तिशाली केंद्र सरकार असणारं संघराज्य, तिसरं वैशिष्ट्य आपण बघितलं संसदीय शासन पद्धती, चौथं आपण वैशिष्ट्य बघितलं मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानाचं 5वं वैशिष्ट्य आहे राज्य धोरणांची नीती निर्देशक तत्वे, ज्याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल असं सुद्धा म्हणतो। आपण संविधानाच्या कलम 37 ते 57 मध्ये राज्याच्या धोरण निर्देशक तत्वांचा समावेश करण्यात आला आणि हे भारतीय संविधानाचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य ठरते। राज्य धोरणांची नीती निर्देशक तत्वे याचा अर्थ काय? राज्य धोरण शब्दामध्येच आपल्याला अर्थ जाणवतो। राज्य धोरणांची म्हणजे राज्याचं धोरण कसं असावं, राजकीय पक्षांनी सत्ता प्राप्त केल्यानंतर कुठलाही राजकीय पक्ष असो, त्याने सत्ता प्राप्त केल्यानंतर राज्याचा कारभार कशा पद्धतीने चालविला पाहिजे याबाबतचं धोरण ठरविण्याचं मार्गदर्शन, ज्याला मार्गदर्शक तत्व सुद्धा म्हणतो आपण, धोरण निर्देशक तत्व असं सुद्धा म्हणतो आपण। राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे म्हणजे राज्यकर्त्यांनी धोरण ठरविताना या नीती निर्देशक तत्वांना अनुसरून धोरण तयार केलं पाहिजे, असं या नीती निर्देशक तत्वांचं म्हणणं आहे। कुठल्याही पक्षाचं सरकार येऊ, परंतु या राज्य धोरणांच्या तत्वाला अनुसरून राज्याचं धोरण तुम्ही ठरविलं पाहिजे। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा देशाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून नीती निर्देशक तत्वांचा कलम 37 ते 57 मध्ये हे प्रामुख्याने नीती निर्देशक तत्वे आपल्याला सांगितलेले आहे। आधुनिक काळात राज्याचे धोरण निर्देशक तत्वे हा संविधानाचा एक आवश्यक भाग झालेला आहे असे काही अभ्यासकांना वाटते, कारण राज्यातील नागरिकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शासन संस्थेच्या धोरणात सातत्य टिकून राहणे आवश्यक आहे। म्हणजे राज्यातील नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन संस्थेच्या धोरणात सातत्य टिकून राहणे आवश्यक आहे। लोकशाही निवडणुकीच्या माध्यमातून सत्ताधारी राजकीय पक्षात बदल होण्याची शक्यता असते, म्हणजे कुठल्याही पक्षाचं सरकार निवडून येऊ शकते आणि बहुमताच्या आधारावर कुठल्याही पद्धतीचे निर्णय ते घेऊ शकतात। आणि म्हणून भारतीय संविधानकर्त्यांनी राज्याची धोरणे ठरविण्याबाबतचं मार्गदर्शन कलम 37 ते 57 मध्ये केलेलं आहे। आणि म्हणून भारताच्या संविधानातील नीती निर्देशक तत्वे भारतीय संविधानाचा एक भाग बनला आहे, एक आवश्यक घटक बनला आहे। भारतीय संविधानातील राज्याच्या धोरण निर्देशक तत्वामध्ये अशा काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत की ज्यामध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय सिद्धांताचे स्पष्टीकरण आहे। सामाजिक प्रश्न जे असतील आपले, आर्थिक प्रश्न असेल, लोकांना अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून, सामाजिक आहे शिक्षण आहे,
अल्पसंख्याकांचं संरक्षण आहेत, समता प्रस्थापित करणे आहेत, मागासलेल्या जाती जमातींना विशेष सहकार्य केलं पाहिजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं धोरण शांततामय धोरण असलं पाहिजे, अशा पद्धतीचे मार्गदर्शक तत्वे ह्या राज्य धोरणामध्ये आहेत आणि राज्याची भावी प्रशासनाची या तत्वाचा संबंध असतो. म्हणजे जे काही प्रशासन चालवायचं असेल त्यांनी या तत्वाशी जोडून आपला कारभार केला पाहिजे. अशा पद्धतीनं राज्य धोरणांची निर्देशक तत्वे आपल्याला असल्याचं दिसून येते. त्यानंतर मात्र एक लक्षात घ्या या ठिकाणी की जसं मूलभूत अधिकारांना न्यायालयाचं संरक्षण आहे, नाही का, परंतु नीती निर्देशक तत्वांना न्यायालयाचं संरक्षण नाही. परंतु अंतिम सत्ता ही जनतेची आहेत. आपण प्रजासत्ताक आपलं राज्य आहेत. आपण उद्देश पत्रिकेमध्ये बघितलेलं आहे की आपलं प्रजासत्ताक आहेत, गणराज्य आहेत आणि मग अंतिम सत्ता कोणाची आहे? जनतेची आहे. आणि म्हणून आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जर 5 वर्षामध्ये या नीती निर्देशक तत्वांना अनुसरून धोरण निर्माण केलं नसेल आणि निर्माण केलेल्या धोरणाची अंमलबजावणी जर केली नसेल तर मात्र येणाऱ्या 5 वर्षाच्या नंतर निवडणुकीमध्ये आपण त्यांना धडा शिकवू शकतो. जर त्यांनी या नीती निर्देशक तत्वांकडे दुर्लक्ष केलं असेल तर आपल्याला मात्र निवडणुकीच्या माध्यमातून जो पक्ष सत्तेवर बसलेला असेल त्याला हटवून दुसऱ्या पक्षाला आपल्याला संधी देता येईल. आपला लोकप्रतिनिधी आपल्याला बदलवता येईल की का रे बाबा, तुने नीती निर्देशक तत्वाला अनुसरून कुठलंच काम केलेलं नाही रे बाबा, आता तुला आम्ही मत देणार नाही, आता आम्ही दुसरं कोणाला निवडून देऊ. आणि नक्कीच अशा अनेक वर्षामध्ये अनेक बदल, राजकीय बदल झाले, सत्ता परिवर्तन सुद्धा झाले, वेगवेगळ्या पक्षांची सरकारे घटक राज्यामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये आल्याचं आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं राज्य धोरणांची नीती निर्देशक तत्वे ही भारतीय संविधानाचा एक आवश्यक घटक आहे. त्यानंतर आपण पाहूया 6वं, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य. संघ राज्य रचनेत शक्तिशाली व स्वतंत्र न्यायपालिका असणे आवश्यक ठरते. शासनाचे 3 विभाग आहेत, एक कार्यकारी मंडळ, एक कायदे मंडळ आणि एक न्याय मंडळ. आणि म्हणून हे 3ही विभाग एकमेकापासून वेगळे आहेत. खरं तर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळापासून न्याय मंडळ हे विभक्त आहेत. न्याय मंडळावर कोणाचंही नियंत्रण नाही किंवा कोणाचंही ते खऱ्या अर्थानं कार्यकारी आणि कायदे मंडळापासून वेगळं आहेत. आणि म्हणून याच उद्देशाने संविधानाने स्वतंत्र न्यायपालिकेची व्यवस्था केलेली आहे. भारतीय न्याय विभागाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी पुढील काही संविधानिक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ, न्यायाधीश होण्यासाठी आवश्यक ती पात्रता कोणती असावी हे घटनेने ठरवून दिलेलं आहे की न्यायाधीश ज्याला बनायचं असेल त्याची पात्रता काय असली पाहिजे हे भारतीय संविधानकर्त्यांनी घटनेने ठरवून दिलेलं आहे. दुसरं आपल्याला पाहता येईल, सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा सल्ला घेतला पाहिजे असं बंधन राष्ट्रपतीवर आहे. म्हणजे कुठल्याही पॉलिटिकल माणसावर किंवा कुठल्याही सत्ताधारी पक्षाचं बंधन नाही आहे, परंतु उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्ती करताना खरा अधिकार तो राष्ट्रपतीला आहे, परंतु त्या अगोदर त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचा सल्ला घेतला पाहिजे असं बंधन राष्ट्रपतीवर आहे. तिसरं पाहूया आपण, न्यायाधीशाची नेमणूक तात्पुरत्या काळासाठी न करता कायम स्वरूपाची करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्याची नियुक्ती करण्यात आली तो वयाच्या 65व्या वर्षापर्यंत, एखाद्याची वयाच्या 60व्या वर्षी नियुक्ती झाली असेल तर तो 65 वर्षापर्यंत न्यायाधीश म्हणून राहील. एखाद्याची वयाच्या 50व्या वर्षी झाली असेल तर तो कायमस्वरूपी, म्हणजे जोपर्यंत तो रिटायर्ड होत नाही, रिटायरमेंटचं वय त्याचं येत नाही, तोपर्यंत तो पदावर त्या ठिकाणी असतो. त्यानंतर न्यायाधीशाच्या वर्तनावर विधिमंडळात चर्चा होऊ शकत नाही. म्हणजे न्याय विभागाचं कार्य सुरू असताना
त्यांच्या वर्तनावर कुठल्याही पद्धतीची चर्चा सभागृहात नको अशा पद्धतीची घटनेमध्ये तरतूद करण्यात आली. आणि शेवटचं, न्यायाधीशांना पदभ्रष्ट करण्याची प्रक्रिया ही सोपी नाही आहे. महाभियोगाची म्हणजे एखादी न्यायाधीशाने भ्रष्टाचार केला असेल किंवा धोका निर्माण केला असेल भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा चुकीचं न्यायदान करत असेल, पैसे घेऊन लाचलुचपत खात असेल, तर अशा न्यायाधीशावर पदभ्रष्ट करण्याची म्हणजे महाभियोगाचा खटला चालविण्याचा अधिकार आहेत, परंतु तो फार कठीण आहे. आणि म्हणून या सर्व संविधानिक तरतुदीमुळे न्याय विभागाला कार्यकारी विभाग व कायदे विभागापासून स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. न्याय विभागाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या संविधानिक तरतुदीमुळे भारतीय संविधानाचं हे एक वैशिष्ट्य ठरलेलं आहे, न्यायपालिकेचं स्वातंत्र्य. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी थांबतो आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघून तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.